ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी। एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली। अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस, 4 दिवसात उत्तर देण्याच्या सूचना। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन सोहळा। षण्मुखानंद सभागृहात शिवगर्जना मेळावा होणार। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याचे अधिकार हे लोकसभा अध्यक्षांकडे। फुटीर गटाला मान्यता देऊ नका, ठाकरेंच्या शिवसेनेची ही मागणी। तर लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। ठाकरेंसोबत बंडखोरी केल्यानं ओमराजे निंबाळकरांवर समर्थकांचा संताप। ओमराजेंच्या सोशल मीडियावरून 6000 फॉलोअर्स घटले। गद्दारी करू नका असा कमेंट्सचा वर्षाव। बंडखोर खासदारांना गोरेगावच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये ठेवणार। शिंदेंच्या शिवसेनेकडून बुकिंग केल्याची माहिती। गृह विभागाकडून Y+ सुरक्षा दिली जाणार। बंडखोर खासदारांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ। पुण्यात ओमराजे निंबाळकरांच्या घराबाहेर मोठा पोलिसांचा बंदोबस्त। भाऊसाहेब वागचौरे यांच्या निवासस्थानी देखील पोलीस तैनात। बंडखोरांवर टीका करताना राऊतांनी दुसऱ्या दिवशीही शिव्या हासडल्या। राऊतांच्या शिवांवर शिंदेंच्या शिवसेनेचा संताप। शिंदेंच्या सेनेसह भाजपच्या नवनाथ बन यांचा राऊतांना जशास तसं उत्तर। पक्ष फोडणाऱ्यांना रस्त्यातच तुडवा। संजय राऊत बंडखोर खासदारांवर संतापले। तुमचा बाप आला तरी खासदारांना तुडवायची ताकद नाही। किशोर पाटलांचे राऊतांवर हल्लाबोल। ठाकरेंच्या शिवसेनेची भरकटलेल्या जहाजासारखी परिस्थिती। काही दिवसात आमदार नगरसेवक बाहेर पडतील। गिरीश महाजनांचा दावा। अर्धा तास ईडी सीबीआय द्या, सर्वात आधी महाजन फुटतील, राऊतांचं हे प्रत्युत्तर। मुंबई महानगरपालिकेमध्ये ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या चर्चा। ठाकरेंचे 20 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात। नगरसेवक किरण लांडगेंचा हा दावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईमध्ये 65 नगरसेवक। शरद पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात अशी सूत्रांची माहिती। अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीत याविषयी चर्चा। खासदार पार्थ पवारही उपस्थित। अमित शहांसोबतच्या भेटीत सुनेत्रा पवारांकडून अर्थ खात्याची मागणी। सूत्रांची ही माहिती। आज तरी अर्थ खातं माझ्याकडेच, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य। गडचिरोलीमध्ये 6 लोहखनिज खाणी राज्य शासनाला द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची केंद्र सरकारकडे ही मागणी। स्टील उत्पादन निर्यातीला भारताला पुढे आणण्याचं फडणवीसांचं उद्दिष्ट। बेस्टचे कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावरती जाणार। विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा। परिवहन वीज सेवांना फटका बसण्याची भीती। संप करण्याला राज्य सरकारची मनाई। यवतमाळमध्ये शेतकरी कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी ठाकरेंच्या सेनेचं धोंडी आंदोलन। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट। गेट उघडून कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश। नंदुरबारच्या सातपुडा परिसरात जोरदार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। तर गोंदियामध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्वदूर पावसाची हजेरी। बारामतीच्या मोरगावात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची उडाली तारांबळ। धाराशिवमध्ये बोगस खत विक्रीचा शेतकऱ्यांकडून भांडाफोड। बोगस खतांच्या 350 बॅगा जप्त। 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची फसवणूक। संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची होतीये मागणी।